नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर एक्झामसाठी ॲडमिट कार्ड आउट झालेले आहेत आणि याची लिंक जी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। ही परीक्षा जी आहे ती IBPS घेणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे। म्हणजेच TCS आयोनचे जे असतील सेंटर किंवा जे प्रायव्हेट सेंटर आहेत तिथे तुमची परीक्षा होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये। ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची डेट्स जी आहेत 28/8/2024 पासून 5/9/2024 पर्यंत तुम्ही हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। यासाठी तुम्हाला लॉग इन करायची आहे। लॉग इन करताना तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर किंवा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायची आहे। तुमच्या लॉग इनमध्ये तुमचं ॲडमिट कार्ड दिसणार आहे। इन्स्ट्रक्शन आहेत ते पण चांगल्या प्रकारे वाचायचे आहेत। तिथे तुम्हाला दिलं असेल की यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही, बहुतेक त्यामध्ये दिलं असेल तर ठीक, अदरवाईज या एक्झाममध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतरच तुमच्या त्या स्क्रीनवरती कळणार आहे। यामध्ये रोल नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे, परंतु भरपूर मुलांना आतापर्यंत SMS किंवा ईमेलद्वारे रोल नंबर आलेला नाही, त्यामुळे सगळ्यांना कन्फ्युजन आहे की त्यांचा रोल नंबर येईल की नाही किंवा ते एलिजिबल आहेत की नाही। तर त्यामध्ये तुम्हाला आजच्या दिवस वेट करायचा आहे रोल नंबर यासाठी। अदरवाईज तुम्हाला उद्याला ग्रीवांस रिड्रेसल सिस्टीम आहे IBPSची, तिथे तुम्हाला कंप्लेंट दर्ज करावी लागणार आहे की माझा रोल नंबर किंवा SMS आलेला नाही। तिकडून जे उत्तर येईल त्यावर आपल्याला समोर काय करायचं आहे त्यावर डिपेंड करणार आहे। याची पण लिंक तुम्हाला आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती दिलेली आहे। तर फायनली ही एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे आपल्याला समजलेलं आहे। त्यामुळे IBPS एक्झाम ह्या खूपच हार्ड असतात किंवा खूपच कठीण असतात असं नाही। IBPS जी आहे ती बँकिंगसाठी एक्झाम कंडक्ट करत असते आणि सोबतच इतर ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत महाराष्ट्रातील, फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदची एक्झाम असेल किंवा फूड सप्लाय इन्स्पेक्टर असेल, इत्यादी परीक्षा ज्या आहेत त्या IBPSने आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केलेल्या आहेत। IBPS एक्झाममध्ये तुम्हाला 5 ऑप्शन असतात, म्हणजेच A, B, C, D आणि E असं 5 ऑप्शन दिलेले असतात। त्यामधून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे। इतर एक्झाममध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील, परंतु IBPS एक्झाममध्ये 5 ऑप्शन असतात, त्यामुळे तिथे कन्फ्युजन होण्याचं काहीच कारण नाही। IBPS एक्झामचं काहीच आन्सर शीट किंवा आन्सर की प्रसिद्ध होत नाही, डायरेक्ट हे रिझल्ट लावतात, त्यामुळे तुम्हाला पेपर पण बाहेर येणार नाही आणि नेमके आपले आन्सर किती चुकले किती बरोबर आहेत ते पण तुम्हाला कळणार नाही। त्यामुळे फायनल ज्यावेळेस रिझल्ट येईल तिथेच तुमचं नाव आणि मार्क्स तुम्हाला तिथे दिसणार आहेत। सोबतच IBPS एक्झाममध्ये करंट अफेअर या विषयासाठी तुम्हाला लास्ट 5 ते 6 महिन्याचं करंट अफेअर करून जायचं आहे। यावरच ते जास्त भर देतात। उगाच मागच्या वर्षीचं म्हणजे 2023च्या करंट अफेअरवरती वेळ वाया घालवू नका तुम्ही। जानेवारी 2024 पासून ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे करंट अफेअर संपूर्ण 1 ते 2दा रिवाइज करून जा, यावरच ते जास्त प्रश्न विचारतील। मोस्टली 3 ते 4 महिन्या अगोदरचे जे करंट अफेअर्स आहेत, म्हणजेच मार्च पासून ते ऑगस्ट पर्यंतचे जे करंट अफेअर आहेत यावर ते जास्त फोकस करतील असं मला तरी वाटतंय। परंतु एक सेफ साईड म्हणून तुम्हाला जानेवारी 2024 पासून ते ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण करंट अफेअर्स करून जायचे आहेत आणि बाकी विषयाचे मी दिलेले नोट्स वाचा किंवा इतर तुमच्याकडे सोर्स असतील त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता। ब्रेनसीड MPSCच्या टेलिग्राम चॅनलवरती इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, महाराष्ट्र इकॉनॉमी असेल, महाराष्ट्र भूगोल असेल, महाराष्ट्र कल्चर असेल, महाराष्ट्र हिस्ट्री असेल आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स असतील, या सर्वांचे नोट्स अपलोड केलेले आहेत। तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता आणि सोबतच उद्यापासून आपल्या चॅनलवरती GKची टेस्ट सिरीज सुरू होत आहे। याची पण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। 99 रुपयामध्ये 5 GKच्या टेस्ट होणार आहेत, ती पण तुम्ही जॉईन करू शकता। इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीड MPSCच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।